सर 2 मिनिटं सर, फक्त 2च मिनिटं. हे गणेश ऑडिओ आहे ना सर? काय सांगाल या राज्याचे तुम्ही माजी गृहराज्यमंत्री, आणखी अशा प्रकारे हा एक आहे, चारही तपास यंत्रणांवर कडक ताशेरे ओढले, समन्वयाचा अभाव आहे, अशा प्रकारचा सुद्धा आरोप आज कोर्टाने निकाल पत्रामध्ये म्हटला. काय सांगाल? देशमुख साहेब निकालाकडे कसं बघता? चालू करू का पहिले? हो, बोला 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 बोला. असं आहे की आज सेशन कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि असं आहे की धर्म आणि आतंकवाद याचा काही संबंध नाही. आतंकवाद हा आतंकवाद असतो. हो, पण या सगळ्या विषयामध्ये भगवा दहशतवाद आणि भगवा आतंकवाद हा शब्द प्रचलित झाला होता, आणखी याबद्दल सुद्धा आज उहापोह कोर्टात झाला. याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की धर्माचा आणि आतंकवादाचा काही संबंध नाही. आतंकवाद हा आतंकवाद असतो. हो, पण या सगळ्या विषयात एक गोष्ट स्पष्ट झाली होती की कोर्टामध्ये एक महत्वाची गोष्ट समोर आली की घडलेली घटना खरी आहे. मृतांना 2 लाख, जखमींना 50,000 रुपये सरकारने द्यावे, पण हे तेच आरोपी नाहीये. मग खरे आरोपी कोण? आता ते अजून जी पुढे चौकशी होईल त्याच्यामध्ये ते सर्व पुढे येईल. तुमच्या सरकारला बदनाम करण्याचं काम होतंय का? ज्या पद्धतीने काय सांगाल? आज महाराष्ट्रासाठी नव्हे संपूर्ण देशासाठी एक मोठी महत्त्वाची बातमी मालेगावच्या न्यायालयातून आली आणि ती म्हणजे 2008 मधील बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी या 7ही आरोपींची सुटका झालेली आहे. निर्दोष मुक्त झालेल्या सर्वांनी 17 वर्षांनी पुनर्जन्म झाल्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. यावेळी समीर कुलकर्णींना तर कोर्टातच अश्रू अनावर झाले. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह अनेकांवर या प्रकरणी आरोप करण्यात आले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान आता कोर्टानं सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या निकालात कोर्टात नेमकं काय घडलं आपण ते पाहूयात. तपासात अनेक त्रुटी आहेत आणि पंचनामा व्यवस्थित झाला नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. घटनास्थळावरून हाताचे ठसे घेतलेले नाहीत, तर कोर्टातून कर्नल पुरोहित निघालेले आहेत. लाईव्ह दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये कर्नल पुरोहित यांच्यावरती आरोप करण्यात आलेले होते. अनेक वर्ष त्यांनी न्यायालयीन लढाई लढली, अनेक वर्ष ते तुरुंगात सुद्धा होते आणि आज अखेर त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. त्यामुळे प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. प्रशांत, न्यायालयाने नेमकं काय म्हटलं? कुठल्या आधारावरती या सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे? विलास, आपल्याला माहिती आहे की देशामध्ये सर्वात जास्त प्रलंबित असलेल्या खटल्यांमधला एक खटला म्हणून या खटल्याकडे बघितलं जात होतं. भगवा दहशतवाद आणि भगवा आतंकवाद हा शब्दसुद्धा जो प्रचलित झाला तो याच खटल्यामुळे झाला आणि यामुळे या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. आज न्यायाधीश अभय कुमार के लाहोटी यांनी निरीक्षण नोंदवताना अत्यंत कडक ताशेरे 4ही तपास यंत्रणांवर ओढवले आहे. या सगळ्यात पहिल्यांदा माझादनगर पोलीस ठाणे, नाशिक क्राईम ब्रँच, त्यानंतर ATS आणि यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा, या 4ही तपास यंत्रणांनी याचा तपास केला. पण एकमेकांच्या तपासांवर कुरघोडी केली अशा प्रकारचं स्पष्ट निरीक्षण नोंदवलं. आणखीन आपलीच बाजू खरी हे मांडण्यासाठी आणि हे सांगण्यासाठी म्हणून जे पुरावे त्यांनी यंत्रणांसमोर मांडले किंवा यंत्रणांनी मांडले त्याच्यात तथ्य नव्हते, म्हणजे बनावट होते का हा प्रश्न किंवा ही शंका ही स्वतः कोर्टानंच उपस्थित केली. हे सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण मानलं जात आहे. आणि या सगळ्या विषयामध्ये ज्या पद्धतीनं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मालेगावला ब्लास्ट झाला ही घडलेली घटना खरी आहे हे कोर्टाने मान्य केलं. मृत असलेल्यांना 2 लाख रुपये, आणखी जखमींना 50,000 रुपये प्रत्येकी राज्य सरकारने द्यावे हे आदेशही त्यांनी दिले. पण घटना जरी घडली असली, लोक मृत पावले असले, जखमी झाले असले, तरीही पकडण्यात आलेले आरोपी मात्र हेच आहे हे बरोबर. हे सिद्ध करायला अपयशी ठरलेले आहेत तपास यंत्रणा असं म्हटलेलं आहे. आज न्यायालयानं जेव्हा हा निकाल दिला तेव्हा काय म्हटलं न्यायालयानं जाणून घेऊया. तपासात अनेक त्रुटी, पंचनामा व्यवस्थित झाला नाही,
घटनास्थळावरून हाताचे ठसे घेतले नाहीत आणि साध्वी या दुचाकीची मालक होती हे सिद्ध झालं नाही असं देखील निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. कट शिजला हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे नसल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय. तपास यंत्रणांच्या दाव्यावर कोर्टाचं समाधान झालेलं नाहीये. मकोका मागे घेतल्यानं त्या संदर्भातले जबाब निरर्थक ठरले असे सांगण्यात आलं. तर स्फोट हा स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात तपास यंत्रणांना अपयश आलं. RDX आणि बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा पुरावा देखील नाहीये. पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचं सिद्ध झालं नसल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय. UAPA संदर्भातली मान्यता चुकीची होती, त्यामुळे UAPA लागू होत नाही असंही न्यायालयाने म्हटलंय. आणि फक्त संशयाच्या आधारावर या आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येते असा महत्त्वाचा निकाल आज न्यायालयानं दिलेला आहे. तब्बल 17 वर्षांनंतर हा निकाल देण्यात आलेला आहे. सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. पण तरी सुद्धा या सगळ्या निकालातून काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. मग प्रश्न आहे, जे आजपर्यंत सांगितलं जात होतं की या देशामध्ये भगवा दहशतवाद आहे, ती थिअरी आज मुडीत निघाली आहे का? आणि दुसरा प्रश्न, हा जो बॉम्बस्फोट घडून आणला तो मग नेमका कोणी आणला, कोण होतं त्याच्या मागे, कट कोणी रचला, या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळू शकलेलं नाहीये. दरम्यान हा निकाल लागल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कोर्टात न्यायाधीश लाहोटी यांच्याशी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह या रडायला लागल्या. अनेक वर्ष अपमान सहन केला, वारंवार संघर्ष करावा लागला आणि दोषी नसताना कलंकित असल्याचा शिक्का लावला अशी भावुक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आज हिंदुत्वाचा विजय झाला, भगवा दहशतवाद हा आरोप खोटा ठरला अशी भर कोर्टात प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी व्यक्त केली. दरम्यान कर्नल पुरोहित हे सुद्धा निकालानंतर भावुक झाले होते आणि मी या देशावर निस्सीम प्रेम करणारा सैनिक असून विकृत मानसिक आजारी लोकांमुळे फटका बसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपल्या अधिकाराचा काही लोकांनी गैरवापर केला, त्यामुळे आम्हाला सहन करावं लागलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आणि एक प्रकारे गेली अनेक वर्षांची जी न्यायालयीन लढाई होती त्यात मनस्ताप झाल्याचं सुद्धा कर्नल पुरोहित म्हणाले. पण देर आहे दुरुस्त आहे. तर निर्दोष मुक्त झालेल्या सुधाकर द्विवेदी यांनी देखील न्यायाधीशांचे आभार मानलेले आहेत. आभार मानताना त्यांनी हिंदू दहशतवादी असू शकत नाही हेच या निकालानं स्पष्ट झाल्याचं म्हटलेलं आहे. मालेगावच्या निकालानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मालेगावात जल्लोष केलेला आहे आणि दरम्यान यावेळी मालेगाव पोलीस आणि जल्लोष करणाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्यास सुद्धा समोर येत आहे. फटाके फोडून आनंद साजरा करण्यापासून पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखलेलं आहे आणि त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तब्बल 17 वर्षांनंतर हा फैसला आल्यानंतर मालेगावमध्ये हा जल्लोष करण्यात येतोय. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा फोटो हातात घेऊन जल्लोष करण्यात येतोय. मात्र मालेगावमध्ये पोलीस आणि जल्लोष करणाऱ्यांमध्ये वाद झाला असल्याचं पाहायला मिळतंय. कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखून धरलेलं आहे. अतिशय संवेदनशील असं हे प्रकरण आणि त्या प्रकरणाचा हा निकाल जेव्हा येत होता तेव्हा पोलिसांनी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून तिथं सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली होती.